घेतला आहात आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आव्हान असणार? खरं तर शेतकऱ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की साधारणतः हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः 12 जून ते 15 जून पर्यंत अजून पाऊस थोडा कमी दिसतोय आणि कामही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळं माझी शेतकरी बांधवांना एक विनंती, कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की पेरणीत जास्त घाई करू नये आणि 15 जून नंतर पावसाचा अंदाज घेऊन खरं तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी. आणि काही ठिकाणी आपल्याला पाहतोय की मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस हा काही ठिकाणीच असा सर्वत्र पडणार नाही. काही ठिकाणी पाऊस पडेल परंतु सर्वत्र नाही. त्यामुळं साधारण 12 ते 15 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी आणि साधारणतः 15 जूनच्या पुढं थोडा वातावरण पावसाचं अनुकूल दिसतंय पण तरी सगळ्यांनी अंदाज घेऊन पेरणी करावी अशी माझी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे. गेल्या काही महिन्यांपासून मावा बघितला आपण तर पावसाचं जे हवामान बदल आहे याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसताना दिसतो आणि कधी कधी अवकाळी पाऊस किंवा पूर्व मोसमी पावसामध्ये कमी वेळेत अधिक पावसामुळे सुद्धा नुकसान होतं. याच्यासाठी काही उपाययोजना सरकार म्हणून आपण करतो? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्यामध्ये आणि आता जून, आज 8 तारीख आहे, जून मे आणि जून मध्ये आता ह्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासकट पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि त्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान हे काही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये झालं. त्यामध्ये जळगाव, अमरावती, बुलढाणा, सोलापूर व अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे शेतीच्या पिकांचं झालेलं आहे. जळगावमध्ये केळीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रा या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. साधारणतः राज्याचा जर विचार केला तर त्याचा फटका 24 जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार जर साधारणतः हेक्टरमध्ये म्हणलं तर 56 लाख हेक्टर आणि एकरामध्ये म्हणलं तर जवळजवळ 1,40,000 एकराचं राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्या नुकसान झालेल्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्ही सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत, कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्यामुळं, गारपिटीमुळं नुकसान झालेलं आहे, तो काही ठिकाणी घरं उडालेली आहेत, पत्र उडालेले आहेत, जे वादळी वाऱ्यामुळे जे नुकसान झालंय त्या सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब करावेत आणि तो अहवाल आम्हाला लवकर द्यावा की जेणेकरून त्या निश्चित प्रकारे निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीच्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करता येईल. मामा, एकीकडे शेतकरी पावसाला मुकतोय, म्हणजे पावसामुळे मोठं संकट आहे शेतकऱ्यांवर. दुसरीकडे युरिया खताचं देखील संकट राज्यभरात आहे. काय युरिया खताचं स्टेटस आहे? अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्यात, शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाहीये. विदर्भात एका आधार कार्डवर 5 युरिया खताची पोती दिली जात आहेत, अशी काही माहिती आहे का? आणि युरिया खताचं काय स्टेटस आहे? अकोल्यात देखील याच विषयावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस देखील तिथे दाखल झाले होते. या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की केंद्राने जे आपलं आवंटन मंजूर केलेलं आहे त्याच्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याकडे स्टॉक आहे. अजूनही आपल्याकडे असं अजूनही तसं की नाही, परंतु निश्चित प्रकारे ह्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की जे युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळं निश्चित प्रकारे थोडं संकट आहे. परंतु आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, मी स्वतः कृषी मंत्री म्हणून राज्याचे, देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी आम्ही बोलतोय, नड्डा साहेबांशी आम्ही बोलतोय की जेणेकरून जे आपल्याला जो कोटा मंजूर दिलेला आहे, आपण म्हणतो आवंटन दिलेलं आहे, तो कोटा आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त ज्याप्रमाणे मिळावा. जरी अडचण असली तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदत करताना कसं करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करतोय. आणि आपण ज्या भागातला आता उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शेतकऱ्याला अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी निश्चित प्रकारे घेऊ. स्टॉक आहे म्हणताय, नेमका किती स्टॉक आहे युरियाचा आपल्याकडे आता? मी आता आकडेवारी तुम्हाला 5 मिनिटात देतो, तुम्हाला आकडेवारी वगैरे सगळे आपल्याकडे आहे. आपल्याकडे आवंटन पण आपल्याला केले. पण हे खरं की युद्धाच्या परिस्थितीमुळे थोडं त्याला रॉ मटेरियलच्या बाबतीमध्ये थोड्या कंपन्यांना अडचणी आहेत. शेवटी अडचणीतनं निश्चित प्रकारे आपण एक तर आपल्याला माहिती आहे की पेरणी उशिरा होणार आहे,
शेतकरी थोडी घाई करतायत. उद्या त्यांचं म्हणणं आहे की उद्या जसं पेट्रोल डिझेलला झालं की पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज तसं की उद्या युरिया खत मिळणार नाही, त्यामुळे ते हे करतायत. परंतु निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची काही चूक नाहीये. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही केंद्राशी बोलतोय आणि जेणेकरून राज्यामध्ये खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचण येऊ नये ही आमची भूमिका ही राहणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची देखील अडचण आहे. नाफेडचं जे केंद्र आहे तिथं 15 ते 18 केंद्र आहेत, ती सगळी बंद आहेत. कांदा खरेदी केला जात नाही किंवा जो भाव दिला जातो त्यापेक्षा बाहेर व्यापारी भाव जास्त देत आहेत. त्याचं देखील अपडेट कृषी मंत्री म्हणून तुम्ही घेतलंय का? आणि नाफेडचे काय? नाफेडचा हा विषय पणन मंत्र्यांकडे जरी असला तर शेवटी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी जबाबदारी आमची पण आहे. आणि स्वतः जयकुमार रावल आमचे पणन मंत्री या बाबतीमध्ये ते केंद्राशी बोलतायत, नाफेड किंवा दुसरं ते त्यांच्याशी बोलतायत. मला आजपासून त्यात थोडं त्यांना सुधारणा करण्याचा प्रयत्न रावल साहेबांचा आपण वाचला असेल. निश्चित प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपण जे म्हणता की निश्चित या बाबतीमध्ये नाफेडच्या बाबतीमध्ये केंद्र सुरू झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठे दिलासा मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा मी आजही परत रावल साहेबांच्या बाबतीमध्ये बोलली. कर्जमाफीचा स्टेटस कुठपर्यंत आहे? कारण आता जवळपास जूनचा देखील आता महिना सुरू झालाय. आपण काय या सगळ्या संदर्भात प्रोसेसमध्ये आहोत? त्याला सज्जूकडून म्हणलंय महात्मा फुले जशी कर्जमाफी होती तशी सरसकट 30,000 करा. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा असे त्यांचं म्हणणं. आता बच्चूभाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये खरं तर आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी त्यांना जाहीर करता आल्या नाहीत. परंतु साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणलं काही अडचणी शेतकऱ्यांचं काय त्यामध्ये त्या निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आकडा किती? साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज सांगतो. कारण आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे. आणि साधारणतः 36,585 कोटी. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत निधी काठींमुळे शेतकरी वंचित राहतील का? नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आता काय होईल, एकदा आता सुरू केलं आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे मला अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील. अटी लावताना तुम्ही काही शिथिल कराल असं वाटतं? कारण शेतकऱ्यांना अक्षरशः शेतकरी हवाल दिलाय. नियम अटी परत जर सरकारनं घातलं तर मग ते अकाउंटला पैसे नियम अटी वगैरे काही नाही. शेवटी तुम्हाला मी सांगतो की शेवटी सरकार परिस्थिती पण शेवटी पण सगळा विचार करूनच काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच एक चांगला निर्णय कर्जमाफीचा असल्या सरकारच्या अडचणीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे पण ह्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा होता की दादांनी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि खरंच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो चांगला निर्णय घेतलेला आहे. शेवटी ठीक आहे,